तारीख होती 28 जानेवारीची. सूर्य उगवायच्या आत आपल्या कामाची सुरुवात करणारे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी मुंबईवरून बारामतीकडे विमानाने निघाले होते. त्यांच्यासोबत अजून 4 व्यक्ती देखील होत्या. तब्बल 8:40 विमान बारामती एअरपोर्टवरती लँडिंगसाठी सज्ज झालेलं होतं. परंतु दुर्दैवी लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला आणि तुमचं आमचं काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली. अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशभरात पसरली आणि सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी बारामतीकडे धाव घेतली आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी. मग 29 जानेवारीला विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात दादांचा अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी आदरणीय दादांच्या दर्शनासाठी लाखो लोक त्या ठिकाणी जमा झाले होते. या सर्व गोष्टी घडत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मेटकरी यांनी एक ट्विट केलं आणि याच ट्विटमुळे सर्वांच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. नक्की दादांचा घात की अपघात? अमोल मिटकरी यांनी सांगितले की दादा जिवंत आहेत आणि या ट्विटमध्ये त्यांनी 5 प्रश्न विचारले. ते प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला विचार करायला भाग पाडणारे आहेत. चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की हे कोणते 5 प्रश्न आहेत ज्याच्यामुळे हा दावा केला जात आहे. आदरणीय दादा गेले हे अजूनही कोणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या 2 खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची सामान्य माणसाची कामे व तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची आणि दुसरी आदरणीय दादांची. मृत्यूच्या अगोदरील दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले होते. गेले 3 दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही हे बोल आहेत आमदार अमोल मेटकरी यांचे. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय. यामधील पहिला प्रश्न, अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? आणि दुसरा प्रश्न, 6वी व्यक्ती कुठे गेली? तिसरा प्रश्न अमोल मेटकरी यांनी असा विचारला की टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदवलेली असते, मग विसंगती का? त्याचबरोबर चौथा प्रश्न असा की एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? आणि 6वा प्रश्न, एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही असं देखील त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे. परंतु तुम्हाला याबद्दल काय वाटते? कमेंट करून तुमचे मत नक्की कळवा.